आज मी तुम्हाला मार्गशीर्षची गुरुवारची पूजा महालक्ष्मीची मी कशी करते ते दाखवणार. तर इथे मी ब्लाऊजने छान असं तांब्याला सजवून घेतलेला आहे आणि रांगोळी काढून त्यावर पाट ठेवलेला आहे आणि त्यावर लाल कापड अंथरून घेते आणि ही तांदळाची प्लेट आणि हा तांब्या आहे तो ठेवून घेते. आणि हाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की तांब्याला असं छान असं ब्लाऊजने कसं सजवतात तो तुम्ही नक्की पहा. तांब्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ, पैसा आणि सुपारी तसेच फूल आणि दुर्वा टाकून घ्यायचे आहेत आणि 5 बाजूनी तांब्याला कुंकू लावून घ्यायचं. त्याचबरोबर इथे मी 5 प्रकारच्या फळाची पाने आणलेली आहेत. तुम्हाला नाही मिळालं तुम्ही नुसती अशी 5 पानं ठेवली तरी चालतील. आणि आंब्याचं वगैरे घ्यायचं, तर मी आंब्याची पानं वगैरे घेतलेली आहेत. त्यावर नारळ ठेवलेला आहे आणि हे माझ्याकडे मुकुट आहे तो आता मी लावून घेते बघा छान असा. त्याच प्रकारे माझ्याकडे ते देवीचे असे दागिने आहेत गंठण वगैरे ते घालून घेते. ते दागिने घातल्यामुळे देवी खूप सुंदर दिसते आणि अशा प्रकारे मस्त असं देवीला आता सजवून घेते. बघा सर्व मी तयारी पण जवळ सगळं करून ठेवलेलं आहे. ते बघा छान असं मी देवीला आता छान सजवलेलं आहे दागिने घालून आणि इथे बत्ती पण समई पण लावलेली आहे. आता मी देवीला जे वेणी वगैरे घालून घेते. आणि हार आहे तो आमच्या घरची फुलं आहे झेंडूची मी लावलेली त्याचा मी बनवलेला आहे छोटासा छानपैकी छोटी छोटी झेंडूची फुलं घेऊन. आणि पुढे मी महालक्ष्मीची प्रतिमा ठेवलेली आहे फोटो, त्याची पण पूजा करायची. आणि इथे मी खायची पानं म्हणजे विड्याची पानं असतात ती घेतली आहे, त्यावर पैसा ठेवून तांदूळ ठेवायचे आणि त्यावर एक सुपारी ठेवायची, त्या विड्याची पण पूजा करायची असते. आणि इथे मस्त असं एक गजरा आहे तो प्रतिमेला वाहिलेला आहे आणि ते महालक्ष्मीचं पुस्तक त्याची पण पूजा करायची. आता तुळशी पत्राने सर्व तसबिरीवर आणि सर्व याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हातामध्ये पाणी घेऊन 3 वेळा सोडून ओम नमः शिवाय ओम केशवाय नमः सोडून बोलून आपल्या डोळ्याला पाणी लावून घ्यायचं. आणि जी समई आहे ती खाली अशी नुसती नाही ठेवायची तर प्लेटमध्ये ठेवून द्यायची किंवा खाली एक पान तळी ठेवायची त्याच्यावर ठेवायची असते. आणि तिची ज्योत आहे ती पूर्व दिशेला ठेवून द्यायची. आणि ते माझ्याकडे छोटी छोटी फ्लावर पट आहेत त्याने मस्त असे बाजूला सजवते बघा. आणि फळं ठेवलेली आहेत देवीला मी. तर सर्व देवीला मी फुलं वगैरे लावून घेते. विड्याला, प्रतिमेला आणि देवीला तसेच समईला सुद्धा समईची सुद्धा पूजा करायची असते. बघा किती छान वाटते ती. आणि सकाळच्या टायमाला खूप सुंदर वाटते आणि मला पूजा सकाळ सकाळीच करायला आवडते. तर मी देवीला आरती करून घेते. आधी पूर्व दिशेला आरती करून घेते आणि त्यानंतर मग पश्चिमेला आरती करून घेते. आणि पुन्हा मग देवीला कुंकू, हळद कुंकू तसेच विड्याला आणि ते प्रतिमेला आणि समईला सुद्धा लावून घेते. खूप सुंदर वाटते सकाळ सकाळची देवीची पूजा करायला. त्याचप्रमाणे आता मी घरातले जे देव आहेत माझ्या त्यांना पण आरती करून घेते. देवाऱ्यामधले जे देव आहेत त्यांना हळद कुंकू आणि फूल वाजलं. त्याचप्रमाणे साईबाबाच्या फोटोला सुद्धा आता मी आरती करून घेते.
याप्रमाणे मी माझी घरातली महालक्ष्मीची पूजा करते। हे बघा, आणि पुन्हा नमस्कार वाकून नमस्कार करते देवीला। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि महालक्ष्मी माते की जय।